नमस्कार, मी संदीप करमरकर. उद्या मंगळवार आहे. उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर तुम्ही फिनोलेक्स पाईपचा जो शेअर आहे तो बघा. फिनोलेक्स पाईपचा शेअरमध्ये 3-4 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होईल असं वाटतं आणि तो अभ्यासाकरता तुम्ही 3-4 दिवस बघा की तो वाढतो का. कारण फिनोलेक्स पाईपचा जो शेअर आहे तो 3-4 दिवसात वाढण्याची शक्यता वाटते. आता दुसरं प्रेडिक्शन जे इतर ॲस्ट्रॉलॉजरसारखंच मी करतो की आता ह्या 3-4 महिन्यामध्ये एक मोठा भूकंप नॉर्थ साईडला येणार आहे इंडियाच्या. तर त्याच्यामध्ये हे जे प्रेडिक्शन आहे, मला असं म्हणायचं आहे की जे अभ्यास नसणारी व्यक्ती अशा प्रकारचं प्रेडिक्शन करतात. बघा, माझा कोइन्सिडन्स असं होईल की एक छोटा मोठा भूकंप होऊ शकेल आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे जे ॲस्ट्रॉलॉजर आहेत ते सांगतात की पुढच्या 3-4 महिन्यात भूकंप होणार. परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे की कुठल्या भागात कुठल्या ठिकाणी होणार आणि साधारणतः एकदम कुठल्या वेळेत होईल, म्हणजे कुठल्या तारखेला. समजा 1-2-3 दिवस ठीक आहे. त्याच्यामुळे जर असं प्रेडिक्शन केलं तर मानहानी वाचू शकेल. तर अशा प्रकारचं प्रेडिक्शन करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये थोडीफार ॲक्युरसी पाहिजे. हे जे मी सांगितलं आत्ता प्रेडिक्शन, की अशा प्रकारचं बाकीचे लोक करतात की 2-3 महिन्यामध्ये भूकंप होणार, 4-5 महिन्यात भूकंप होणार, ह्या वर्षात भूकंप होणार, अशा पद्धतीचे प्रेडिक्शन झाल्यानंतर मग ते म्हणतात आम्ही या वर्षात सांगितलं होतं की भूकंप होणार, वादळ येणार, चक्रीवादळ येणार. अशा प्रकारचं जे विशेष करून टी व्ही चॅनलवर तुम्हाला दिसेल की ती लोक अशी प्रेडिक्शन करतात. अशा पद्धतीची प्रेडिक्शन करू नये. जसं मी तुम्हाला आत्ता दाखवलं की मी आत्ता प्रेडिक्शन त्यांच्यासारखं केलं आहे की पुढच्या 3-4 महिन्यात भूकंप येणार आणि तो येतो, मॅच होतो, हे मी तुम्हाला सांगतो आहे. ह्याच्यामध्ये परमेश्वराजवळ ही प्रार्थना की जर कोइन्सिडन्स झाला तर कुठे हानी होऊ नये, लोकांची हानी होऊ नये, मालमत्तेची हानी होऊ नये आणि अशा प्रकारचं प्रेडिक्शन करून लोकांना ते खरं खरं वाटतं. म्हणून इतर ॲस्ट्रॉलॉजरनी असा प्रयत्न करावा की त्यांनी सिस्मॉलॉजी ऑर्गनायझेशनला जर त्यांनी रिसर्च केलं, प्रॉपर रिसर्च, त्या लोकांना भेटून त्यांना काही मदत केली तर देशावरची संकटं, जगावरची संकटं टळू शकतील. तर उद्या आपण बघू फिनोलेक्स पाईपचा 3-4 दिवसात शेअर कसा काय वाढतो का. तर हा अभ्यासासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तरी आपण माझा व्हिडिओ बघता याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.